चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हॉटेल सारखा चमचमीत पनीर मशरूम बनवलेला आहे। अशा प्रकारे पनीर मशरूम मसाला करून पहा। सेम हॉटेल सारखा पनीर मशरूम मसाला घरच्या घरी तयार होतो, तोही अगदी सोप्या पद्धतीने। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। 2 कांदे उभे कापून घ्यायचे आहेत, ते घालूयात। कांदे आपण मध्यम आचेवर छान परतवून घेणार आहोत। काही लसणाच्या पाकळ्या घालूयात, अद्रकचे तुकडे घालूयात, कोथिंबीर घालायची आहे आणि मध्यम आचेवर छान परतवून घेऊ। कांद्यांना लाल कलर आलेला आहे, कांदे व्यवस्थित भाजून झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत। आणि मसाला आपण थंड करायला ठेवू। मसाला थंड होईपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊ। आपण मशरूम घालणार आहोत, तर सेम कढईमध्ये आपण मशरूम घालूयात। तर ह्या ठिकाणी आपण 200 ग्रॅम मशरूमचा वापर केलेला आहे। मशरूम आवडत असतील तर मशरूमचे मोठे पीस केले तरी चालेल। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पण जर मशरूम आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे पीस करू शकता। 5 ते 6 मिनिटांकरता छान परतवून घेणार आहोत। या ठिकाणी जवळपास 7 मिनिटांकरता आपण मशरूम मध्यम आचेवर छान परतवून घेतलेले आहेत, काढून घेऊयात। 1 चमचा बडीशेप घालूयात, तमालपत्र घालायचं आहे आणि अर्धा चमचा हिंग घालूयात। 2 हिरवी मिरची घालायची आहे, 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूयात आणि कांदे आपण मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मसाला थंड झालेला आहे, मिक्सी जार मध्ये मसाला घालायचा आहे। 8 ते 9 काजू घालूयात आणि हे जाडसर वाटून घेऊयात आणि 1 टोमॅटो घालूयात आणि हा मसाला मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घेऊ। या ठिकाणी मसाला वाटून तयार आहे। हा मसाला वाटण्यासाठी आपण पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाहीये। गरज असेल तर 1-2 चमचे तुम्ही पाणी वापरू शकता। कांदाही परतत आलेला आहे, तर अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि वाटलेला मसाला घालायचा आहे। मसाला आपण मध्यम आचेवर सुटा होईपर्यंत छान परतवून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे, करून घेऊ। अगदी अर्धा चमचा आपण गूळ घातलेला आहे, मिक्स करून घेऊ। मसाला छान सुटा झालेला आहे, फ्राय केलेले मशरूम घालायचे आहेत आणि 200 ग्रॅम पनीर घालायचं आहे। पनीरचे पीसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे किंवा मोठे करू शकता। 1 चमचा धना पावडर घालायची आहे, मिक्स करून घेऊ। साधारण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। कोथिंबीर घालायची आहे, मिक्स करून घेऊ। आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। भाजीला छान कलर आणि चव येण्याकरता 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। भाजी मंद आचेवर 5 ते 7 मिनिटांकरता झाकून ठेवूयात। तर ह्या ठिकाणी 7 मिनिट झालेले आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही किती छान आलेला आहे। ही भाजी अगदी पातळही नसते आणि खूप दाटसरही नसते, मध्यम अशी आपण ही भाजी करून घेणार आहोत। गॅस बंद करायचा आहे आणि भाजी सर्व करायला घेऊ। तर अशा प्रकारे आपली चमचमीत चविष्ट पनीर मशरूमची भाजी तयार आहे।
पनीर मशरूम मसाला अशा प्रकारे तुम्ही करून पहा. सेम हॉटेलसारखा पनीर मशरूम मसाला घरच्या घरी तयार होतो. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.